कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मात्र मतदार यादीत घोळ असल्यानं मतदारांना प्रचंड मनस्ताप झाल्याचं चित्र दिवसभर पाहायला मिळालं. दिल्लीतून एक महिला मतदान करण्यासाठी कोल्हापुरात आली असता यादीतील घोळामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. नेत्यांसह उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालंय. मात्र मतदान करताना मतदारांना अनेक अडचणी आल्याचं चित्र दिवसभर पाहायला मिळालं. मतदार यादीतील घोळ, केंद्रावरची गर्दी, ईव्हीएम बिघाड आणि 4 उमेदवारांना मतदान करायचं असल्यानं मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली. मतदार यादीतील घोळामुळं मतदारांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. या मतदान यादीतील घोळामुळं दिल्लीहून मतदानासाठी कोल्हापुरात आलेल्या एका महिलेला मतदानापासून वंचित राहावं लागलं. दिल्लीतून आल्यानंतर त्या तात्काळ तवनाप्पा पाटणे हायस्कूल मतदान केंद्रावर जाऊन मतदानासाठी उभ्या असताना त्यांना त्या केंद्रावरील यादीत त्यांचं नावच नसल्याचं समजलं. तिथून धाव घेत त्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये असणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज विद्यालय मतदान केंद्रावर पोहोचल्या. मात्र वेळ संपल्यानं मतदारांच्या रांगेत प्रवेश मिळाला नाही. पोलीस कर्मचाऱ्यांना अनेकदा विनंती करूनही त्यांना मतदान केंद्रात सोडण्यात आलं नाही. यादीतील घोळामुळं मतदानापासून वंचित राहावं लागल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. टायमिंग संपलेला आहे. त्यांना पाठवून देण्यात मान्य आहे सगळं, पण 5:30 पर्यंत इथे यायला पाहिजे. आणि त्यांचं मतदान कायम तिकडे मॅडम, तिथं अर्धा पाऊण तास यावेळी पडले. एक मिनिट, तुमची चूक आहे. पण कोणाचा फोन आला त्यांचा? फोन आलाय? मी 5:30 ला गेट बंद करून गेले. अहो मॅडम, तिथं अशी पण साहेब फोन करतात. टायमिंग संपलेला आहे. टायमिंग संपलेला आहे. नाही करू शकत. 5:30 ला मी गेट बंद केला, त्यानंतर ते आले. 5:30 ला आणि गेट बंद केलेलं. गेट बंद केलं. आमची लोक आहेत ना, नाही सॉरी, आतमध्ये केंद्राची सांगितलं आपण गेट बंद केलं 5:30 ला, आम्हाला सोडता येणार. प्लीज कॉपरेट करा तुम्ही. त्यांना फोन करून सांगितलं. हा तुमचा प्रॉब्लेम आहे ना, सेंटर तुम्हाला लक्षात आलं नाही काय असेल. ठीक आहे मॅडम, टेक्निकल प्रॉब्लेम जर झाला असेल तरी आम्हाला 5 इयर्स मध्ये कधी ते आलेलं नाही. चौकशी करायला पण आपण आपण सोडता येणार नाही. आपण प्लीज कॉपरेट करा. कोल्हापूर शहरात अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी मतदारांना त्रास, एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर फेऱ्या माराव्या लागल्यानं मतदारांनी नाराजी व्यक्त केली.